नमस्कार, मी डॉक्टर सुनील बडे, संचालक राधेश्याम हॉस्पिटल शेवगाव. आपण आज मधुमेह जनजागृती माहिती सिरीजमध्ये मधुमेह व्यक्तीने पायाची काळजी कशी करावी, कोणती करावी याबाबत माहिती घेणार आहोत. मधुमेही व्यक्तीच्या पायावर काय परिणाम होतो? मधुमेह व्यक्तीमध्ये अनियंत्रित साखर झाल्यामुळे पायांच्या मध्यतंतूंना इजा पोहोचणे, रक्तवाहिन्यांमध्ये दोष आढळणे, पायांना जखमा होणे व तो पायांची जखमा योग्य पद्धतीने न भरल्यामुळे पायांचा तो भाग निकामी होणे व गरज पडल्यास त्या भागाचे ॲम्प्युटेशन करावे लागणे अशा प्रकारच्या गंभीर समस्या जाणवू शकतात. मधुमेही व्यक्तीने पायावर कोणत्या समस्याकडे आपण लक्ष ठेवायला पाहिजे? मधुमेह व्यक्तीने पायांच्या खालील समस्या जसे की व्रण, कोरडी त्वचा जाणवणे, कॅलस, बनियान, कॉर्न, पायांच्या नखांचा संसर्ग, कुरूप यासारख्या समस्याकडे लक्ष देणे व त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. मधुमेह तुमच्या मज्जातंतूवर आणि रक्तवाहिन्यांवर कसा परिणाम करतो? उच्च साखर शरीरात बनल्यामुळे ती अनियंत्रित साखर आपल्या मज्जातंतूला इजा पोहोचवते, पायांना मुंग्या येतात, कधी त्यामुळे बधीरपणा जाणवू शकतो व कधी आपल्या पायांची संवेदना ही नष्ट होते. शरीरातील रक्ताचा प्रवाह हा कमी होतो, रक्तवाहिन्या हा अरुंद होतात व शरीरामध्ये जीवाणूंची म्हणजे विषाणूंची पातळी वाढते, संसर्ग होऊ शकतो, जखमा होतात व जखमा लवकर भरत नाही, इन्फेक्शन लवकर भरत नाही. अशा प्रकारच्या गंभीर समस्या मधुमेहामुळे मज्जातंतू व रक्तवाहिन्यावर होतात. मधुमेह व्यक्तीने आपल्या पायांची काळजी कशी घ्यावी? मधुमेह व्यक्तीने पायांची काळजी अतिशय काळजीपूर्वक घेणं गरजेचे आहे. अशा व्यक्तीने आपल्या चेहऱ्यापेक्षा आपल्या पायांकडे जास्त लक्ष देणं गरजेचे आहे. आपल्या पायांची रोज 2दा तपासणी करणं गरजेचे आहे. त्यासाठी तपासणी करताना आरशाचा वापर करावा. पाय स्वच्छ धुवून काढावे. स्वच्छ धुतल्यानंतर योग्य मऊ सुती कपड्याने ते पुसून घ्यावे. पायांच्या बोटामधील बोटाच्या दरम्यान आपल्याला त्वचा ही कोरडी असली पाहिजे. पाय कोमट पाण्याने धुवावे. अति गरम पाणी, अति थंड पाणी वापरू नये. आपल्या डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्यावा. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवावी. घराबाहेर किंवा घराच्या आतमध्ये मधुमेह व्यक्तीने अनवाणी फिरू नये. शूजचा वापर करावा आणि पायांना कोणती प्रकारची जखम होऊ देऊ नये आणि जखम झाल्यास ती जखम लवकरात लवकर बरी होईल यासाठी डॉक्टरांचा योग्य सल्ला, डॉक्टरांच्या नियंत्रणाखाली त्या जखमेची देखरेख करणं फार गरजेचे आहे. असं न केल्यास पायांना इजा होते तर डायबेटिक फूट म्हणतात आणि डायबेटिक फूटचा हा जीवघेणा प्रकार असतो. कधी डायबेटिक फूटमुळे लोकांचा पायांचे ॲम्प्युटेशन करावं लागते किंवा काही लोकांचा मृत्यूसुद्धा याच्यामध्ये संभवू शकतो.